कुरकुरीत आणि झणझणीत तोंडाला पाणी सुटेल असा चिलापी फिश फ्राय कसा करायचा चला दाखवते। हॅलो एव्हरीवन, नमस्कार। आज आपण इथे ना मस्त कुरकुरीत झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल असा चिलापी फिश फ्राय बघणार आहे। तर इथे बघा साधारण 600 ग्राम मी चिलापी फिश घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता आपल्याला याला मॅरिनेट करण्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घातलंय, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा मी इथे रोजच्या वापरातला आपला कांदा लसूण मसाला घातलाय। तुमच्या घरामध्ये जो कोणता मसाला तुम्ही वापरत असाल तो तुम्ही घातलात तरी चालेल। अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे सगळे जिन्नस या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे। आता हे तयार जो मसाला आहे तो आपल्याला फिशला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे। सगळ्या फिशला या पद्धतीने हाताने लावून घ्या आणि त्यानंतर साधारणपणे 15 ते 20 मिनिटं हे आपण बाजूला ठेवून देऊ। घाई नसेल तर अर्धा तास छान मॅरिनेट होऊ दिलं तरी खूप छान चव येते। त्यानंतर बारीक रवा घेतलाय अर्धी वाटी, पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचे, अर्धा चमचा हळद घातली आहे आणि अगदी या कोटिंगला जेवढी चव येईल तेवढंच मीठ घालायचंय। मीठ आपण मॅरिनेट करताना सुद्धा घातलंय, त्यामुळे इथे घालताना बेतानी घालायचं। आता या मिश्रणामध्ये आपल्याला हे फिश सगळे या पद्धतीने थोडेसे हाताने हलक्या हाताने दाबून कोट करून घ्यायचं आहे हा रवा। इथे बघा सगळे फिश छान रव्याने कोट झालेले आहेत। अजिबात हे जे लावलेलं कोटिंग आहे ते अजिबात हलत नाही। तुम्ही या पद्धतीने या माझ्या पद्धतीने एकदा फिश फ्राय करून बघा। अगदी मस्त वरून कुरकुरीत आणि आतमध्ये असा रसाळ हा फिश तयार होतो। तर इथे 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे फिश तव्यावर घालून घ्यायचे। आता मी एकाच वेळी हे सगळे फिश घालून घेते जेणेकरून मस्त खूप जास्त वेळ देऊन आपल्याला ते छान व्यवस्थित तळून घेता येतात। तर एका बाजूनी छान व्यवस्थित असे भाजले गेले की उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनीही कुरकुरीत असे भाजून घ्यायचे। तर दोन्ही बाजूनी छान हा फिश मी फ्राय करून घेतलाय। तुम्ही बघू शकता कोटिंग अजिबात हललेलं नाही आणि एकदम छान कुरकुरीत असा हा फिश तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी कुरकुरीत हा फिश फ्राय आपण करून घेतलेला आहे। तुम्हाला जवळून दाखवते, तुम्ही बघू शकता कोटिंग जसंच्या तसं आहे, अजिबात कोटिंग पडलेलं नाही। त्यामुळे तुम्ही एकदा या पद्धतीने फिश फ्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। मस्त कुरकुरीत होतात, अगदी सगळ्यांना घरातल्या आवडेल असा हा फिश फ्राय खाण्यासाठी तयार आहे। गरमागरम सर्व करूया। मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, आहा भन्नाट दिसतोय की नाही, अगदी तोंडाला पाणी सुटेल असा हा चिलापी फिश फ्राय खाण्यासाठी तयार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होतो। बरं, घरी अवेलेबल असलेल्या साध्या पद्धतीने साध्या साहित्यामध्ये आपण हा चिलापी फिश फ्राय केलेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच भन्नाट आणि छान छान मस्त चविष्ट रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायचंच आहे। त्याचबरोबर आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करायचे आहे। भेटूया अशा एका छान मस्त भन्नाट कुरकुरीत आणि छान झणझणीत रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात रहा। बाय बाय।